केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी बजेट सादर करतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे शेवटचे बजेट आहे। एप्रिल ते मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होतील, त्यानंतर केंद्रात नवीन सरकार येईल। हे सरकार आर्थिक वर्ष 2024-25 साठी पूर्ण बजेट सादर करेल। गेल्या महिन्यात अर्थमंत्र्यांनी हे बजेट वोट ऑन अकाउंट असेल असे स्पष्ट केले होते। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या 1 फेब्रुवारी रोजी 11 वाजता लोकसभेत केंद्रीय बजेट 2024 सादर करतील। 1999 पासून केंद्रीय अर्थसंकल्प दुपारी 11 वाजता सादर करण्याची प्रथा सुरू झाली आहे। यापूर्वी ते संध्याकाळी 5 वाजता सादर करण्यात येत होते। माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2017 मध्ये पहिल्यांदा 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय बजेट सादर केले होते। तेव्हापासून अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर करण्याची प्रथा सुरू झाली आहे। बजेट सेशनची सुरुवात 31 जानेवारी पासून होईल। बजेट सेशनचे पहिले सत्र 9 फेब्रुवारी पर्यंत चालेल। बजेट सेशनच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लोकसभा आणि राज्यसभेला उद्देशून भाषण करतील। संसदेत केंद्रीय बजेटचे भाषण झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना हे भाषण आणि दस्तावेज केंद्रीय बजेट मोबाईल ॲपवर उपलब्ध होईल। तुम्ही हे ॲप www.indiabudget.government.in येथून डाउनलोड करू शकता। लोकसभा निवडणूक अर्थात अर्थसंकल्प दोनदा सादर करण्यात येतो। सत्ताधारी पक्ष प्रशासकीय खर्चाची तरतूद करण्यासाठी अर्थसंकल्प सादर करतो। नवीन सरकार आले तर ते योजना, ध्येय, धोरण यामध्ये बदल करते। त्यामुळे निवडणूक वर्षात फेब्रुवारी महिन्यात अंतरिम बजेट सादर होते, तर नवीन सत्ताधारी पूर्ण बजेट सादर करतात। मागील 3 पूर्ण केंद्रीय अर्थसंकल्पाप्रमाणेच हे अंतरिम बजेट सुद्धा पेपरलेस असेल। कोरोनापासून कागदविरहित अर्थसंकल्पाची सुरुवात झाली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।